बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय असतो की त्यांना यूट्यूबवर कॉन्टेंट टाकायचं असतं, ब्लॉगवर कॉन्टेंट लिहायचं असतं, पण त्यांना कळत नाही की कोणत्या विषयात लिहायचं, कारण कोणत्या विषयात व्हिडिओ बनवायचे. प्रॉब्लेम काय होतो की पहिल्यांदा आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की कोणत्या कोणत्या निशमध्ये आपल्याला चांगला पैसा मिळू शकतो, त्याचबरोबर आपली जास्तीत जास्त ग्रोथ होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, आपला जो काही निश असेल, जो काही विषय असेल तो व्यवस्थित आपल्याला शोधणं गरजेचं आहे. पैसा मिळायला हवा, त्याचबरोबर ते लॉंग टर्म टिकायला हवं. ह्या गोष्टींकडे जर आपण व्यवस्थित फोकस केलं ना, तरच आपला हा जो काही डिजिटल ऑनलाईनचा बिझनेस असतो हा व्यवस्थित पद्धतीने चालू शकतो आणि त्याचबरोबर त्याच्यातनं पैसा मिळू शकतो. तर सिंपल आजचा व्हिडिओ काय, तर आपल्याला आपला जर बिझनेस चालू करायचा असेल तर विषय कोणता चूज करायचा, कोणत्या विषयात कॉन्टेंट लिहायचं किंवा कोणत्या विषयावर आपण ब्लॉग लिहायचा, याविषयी आपण समजून घेणार आहोत. तर सिंपल सगळ्यात महत्त्वाचं 3 पद्धतींमध्ये म्हणजे 3 ज्या कॅटेगरी असतात त्यामध्ये ह्या डिवाइड केलेल्या असतात. जर तुम्हाला कॉन्टेंट बनवायचं असेल किंवा लिहायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात, 3 कॅटेगरीज असतात. त्या कॅटेगरीमधनंच हे सगळं कॉन्टेंट प्रोड्यूस होतं. तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली कॅटेगरी येते एज्युकेशनल कॉन्टेंट. आता एज्युकेशनल कॉन्टेंटमध्ये काय, कोणतीही गोष्ट आपण एखाद्या व्यक्तीला शिकवतोय त्या बदल्यात म्हणजे असं काही गोष्टी आहेत जे आपल्याकडे नॉलेज आहे, आपली एक्सपर्टीज आहे आणि ते आपण लोकांना शिकवतोय, एज्युकेशन देतोय, त्यांना काहीतरी नॉलेज देतोय, तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, एज्युकेशनल कॉन्टेंट. बरोबर. एज्युकेशनल कॉन्टेंटमध्ये म्हणजे आपल्याला काही शिकवायचं आहे त्यांना. आता यामध्ये जर एक्झाम्पल बघायला गेलं तर कोणते कोणते येतात, तर सिंपल एज्युकेशनमध्ये तुम्ही बघू शकतात की आपण 1ली ते 10वी किंवा 1ली ते 12वी यामधलं जे काही एज्युकेशन आहे ते एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकतो. नीटचे क्लासेस म्हणा किंवा स्कॉलरशिप, शिष्यवृत्तीचे क्लासेस असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जे काही एज्युकेशनल म्हणून आपण प्रोव्हाइड करतो, लोकांना देतो, त्याला एज्युकेशन म्हणतात. बरोबर. आणि हे एज्युकेशनल कॉन्टेंट आपल्याला लोकांना द्यायचं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, ते व्हिडिओच्या स्वरूपात द्यायचं आहे किंवा तुम्ही ब्लॉग म्हणून ते कॉन्टेंट लिहून लोकांपर्यंत किंवा जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. त्याचबरोबर यामध्ये अजून काय येतं, जे की एज्युकेशन, समजा मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकवतोय, तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकवतोय, तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकवतोय, तुम्हाला मी फायनान्स शिकवतोय, तर हे काय झालं, हे सुद्धा एक एज्युकेशन आहे, कारण मला त्या गोष्टीचं नॉलेज आहे, त्या गोष्टीची माहिती आहे, तर ते मी तुम्हाला तुमच्यासमोर प्रोड्यूस करतोय, तुमच्यासमोर आणतोय. आता हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये झालं, हे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये झालं आहे. त्याचबरोबर तुम्ही बऱ्याचशा गुगलला जर गेलात आणि त्या ठिकाणी जर सर्च केलं तर तुम्हाला बऱ्याच वेळा असं बघायला भेटेल की बऱ्याचशा बिझनेस आयडियाज म्हणा किंवा बिझनेस कोणताही टॉपिक असेल त्या ठिकाणी तुम्हाला फायनान्स रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा एज्युकेशनल रिलेटेड इन्फॉर्मेशन बघायला मिळते. बरोबर. तर तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकतात किंवा हे जे काही व्हिडिओ चालू आहेत माझे अशा पद्धतीचे व्हिडिओ बघू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही ती माहिती घेऊ शकतात. तर हे एज्युकेशनल कॉन्टेंट झालं. ओके. तर हे आपण पहिल्यांदा बघितले. एज्युकेशनल कॉन्टेंट म्हणजे काय, जर तुम्हाला एज्युकेशनल कॉन्टेंट प्रोड्यूस करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची स्वतःची एक एक्सपर्टीज तयार करावी लागेल. एखाद्या विषयात तुम्हाला स्वतःला एक्सपर्ट बनावं लागेल आणि त्या रिगार्डिंग तुम्ही त्याविषयी तुम्हाला माहिती लोकांपर्यंत व्हिडिओच्या स्वरूपात किंवा ब्लॉगिंगच्या स्वरूपात तुम्हाला द्यायचं आहे. तर हे झाली पहिलं काय कॅटेगरी झाली आपली, एज्युकेशनल कॅटेगरी. बरोबर. आता 2 नंबरला काय येतं, इन्फॉर्मेशनल कॅटेगरी म्हणजे इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट. आता इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटमध्ये जसं तुम्हाला तुम्ही स्वतःला विचारा, इन्फॉर्मेशन आपल्याला लोकांना द्यायची. आता इन्फॉर्मेशनमध्ये काय तुम्ही घेऊ शकतात की सिंपल लोक काय करतात, गुगलला सर्च करतात, यूट्यूबला सर्च करतात की हाऊ टू मेक बिर्याणी. म्हणजे सिंपल जर तुम्हाला बिर्याणी बनवायचं आहे तर त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही गुगलला सर्च करतात, यूट्यूबला सर्च करतात की बिर्याणी कशी बनवायची, त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ येतो आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवलं जातं की अशा अशा पद्धतीने बिर्याणी बनवली जाते, ही स्टेप आहे, ह्या स्टेपने तुम्ही बिर्याणी बनवू शकतात. मग तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली जाते, ते तुम्हाला एज्युकेट नाही करत, ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात की अशा पद्धतीने बिर्याणी बनवली जाते. तर सिंपल ह्या पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मेशन लोकांना देऊ शकतात, म्हणजे हे इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट झालं. ठीक आहे. त्याचबरोबर जर इन्फॉर्मेशनमध्ये अजून तुम्ही बघायला गेलं तर सिंपल की जर आपण बघायला गेलं की मोबाईल, जर तुमचा मोबाईल लॉक झाला असेल तर तो कशा पद्धतीने तुम्ही ओपन करायचा, ही सुद्धा एक इन्फॉर्मेशन झाली आहे. राईट. आता समजा तुम्हाला एक मोबाईल घ्यायचा आहे, तुम्हाला 15,000च्या आतमधले मोबाईल कोणकोणते आहेत हे तुम्ही एज्युकेट नाही करत, ते तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, तुम्ही सर्च केलं 15,000च्या आतमधले मोबाईल, मग त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओज येतील, ते व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल की 15,000च्या आतमध्ये जी काही प्राईज आहे त्यामधले मोबाईल आहेत. मग तुम्ही ते व्हिडिओज बघणार, त्याची इन्फॉर्मेशन घेणार, ओके ठीक आहे हा मोबाईल चांगला आहे, मग तो मोबाईल तुम्ही परचेस करणार. म्हणजे ही सुद्धा तुम्ही एक इन्फॉर्मेशन घेताय
आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही काय करताय, त्या इन्फॉर्मेशन समजून घेतल्यानंतर त्याच्यावर डिसिजन घेताय. म्हणजे पहिलं काय झालं, एज्युकेशन झालं आणि दुसरं इन्फॉर्मेशन. जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायचं आहे, ते तुम्हाला शिकायचं नाही आहे. म्हणजे हे इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट तुम्ही सुद्धा प्रोड्यूस करू शकतात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं जास्तीत जास्त कॉन्टेंट बनवू शकतात. त्यामध्ये अजून एक एक्झाम्पल जर घ्यायला गेलं तर तुम्ही सांगू शकतात की ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड कसं काढायचं, त्यानंतर तुम्ही OTP, तुमच्या मोबाईलला UPI रजिस्ट्रेशन कसं करायचं, UPI ID कसा तयार करायचा, त्यानंतर एखादं ॲप कसं इन्स्टॉल करायचं, त्यानंतर तुमचं ॲप कसे तयार करायचे, ह्या पद्धतीचं जे काही गोष्टी आहेत ते इन्फॉर्मेशन बेसमध्ये तुम्ही लोकांना देऊ शकतात. लायसन्स कसं काढायचं, तुमचं ऑनलाईन पद्धतीने 7/12 कसा काढायचा, त्यानंतर कोणते फॉर्म कशा पद्धतीने भरायचे, स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरायचे, ह्या सगळ्या गोष्टी एक इन्फॉर्मेशन आहे आणि ह्या पद्धतीचं कॉन्टेंट तुम्ही सुद्धा बनवू शकता. बरोबर. त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतं एंटरटेनमेंट कॉन्टेंट. आता हे एंटरटेनमेंट कॉन्टेंट असतं काय हे तुम्हाला माहिती आहे. ज्या पद्धतीने लोक आजकाल सॉंग्स बनवत आहेत किंवा रोस्टिंग करतात किंवा लोकांना जस्ट एन्जॉयमेंटसाठी जे लोक व्हिडिओ बघतात ना, जे व्हिडिओज असतात त्यांना एंटरटेनमेंट कॉन्टेंट असं म्हटलं जातं. तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ स्वरूपात किंवा याच्यात आपल्या रायटिंग कॉन्टेंटमध्ये. आता रायटिंग कॉन्टेंटमध्ये तुम्ही एंटरटेनमेंट काय लिहिणार आहात, त्यामध्ये तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही थॉट्स लिहू शकता. तुमचे बुक्स जसं लिहितो ना आपण त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन लिहू शकतात. त्याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी जोक्स वगैरे लिहू शकता, त्या ठिकाणी तुम्ही शायरी लिहू शकतात, कविता लिहू शकतात. तर अशा व्हरायटी ऑफ निश आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचं कॉन्टेंट लिहू शकतात एंटरटेनमेंट पर्पजसाठी. व्हिडिओ जर बघायला गेले तुम्ही तुमचे सॉंग्स, कॉमेडी व्हिडिओज बनवू शकतात, रोस्टिंग व्हिडिओज बनवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही अजून एंटरटेनमेंटमध्ये भरपूर म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात, ज्यामध्ये रील्स वगैरे, शॉर्ट्स वगैरे तुम्ही बघितलं असेल कॉमेडीमध्ये बनवले जातात. त्याच्यावर जास्तीत जास्त व्ह्यूज आले, जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढले तर त्याचासुद्धा तुम्ही मॉनिटाईज करून त्याच्यातनं पैसा कमवू शकतात. हे सिम्पल लॉजिक आहे त्यामागचं. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 3 पद्धतीमध्ये तुम्हाला कॉन्टेंट प्रोड्यूस करायचं आहे. मग ते व्हिडिओ स्वरूपात असेल किंवा ऑडिओ स्वरूपात असेल किंवा रायटिंग स्वरूपात असेल. त्यामध्ये पहिलं काय बघितलं आपण, एज्युकेशनल कॉन्टेंट, दुसरं इन्फॉर्मेशनल कॉन्टेंट आणि तिसरं काय बघितलं, एंटरटेनमेंट कॉन्टेंट. आता तुम्हाला या तिघांमधनं कोणतं तरी एक फिक्स करायचं आहे. तुमच्यात जी क्वालिटी असेल त्या क्वालिटीनुसार तुम्ही एज्युकेशनल चूज करा, इन्फॉर्मेशनल चूज करा किंवा एंटरटेनमेंट चूज करा आणि त्याच्यावर कॉन्टेंट बनवायला सुरुवात करा. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सुरुवात कशी करायची कॉन्टेंट प्रोड्यूस करायला किंवा कॉन्टेंट बनवायला त्याविषयी ऑलरेडी माहिती दिलेली आहे. ही तुम्हाला एक बेसिक बिझनेस आयडिया आहे. जर तुम्हाला तुमचा बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही ह्या कोणत्या बिझनेस आयडियाचा वापर करू शकतात, कशा पद्धतीने प्रोड्यूस करू शकतात, हे कॉन्टेंट क्रिएशनचं बिझनेस आयडिया आहे. आणि यामध्ये तुम्हाला कॅटेगरीज मी दिल्या आहेत. तुम्ही कशा पद्धतीने तुमचं निश, तुमचा विषय शोधू शकतात आणि त्यामध्ये कॉन्टेंट लिहू शकतात किंवा कॉन्टेंट बनवू शकतात व्हिडिओ स्वरूपात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या स्टेप बाय स्टेप सगळी इन्फॉर्मेशन बघितली. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त आता ह्यातल्या समजून घ्यायच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. काही प्रश्न असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे आणि तुमचा स्वतःचं एक यूट्यूब चॅनल बनवा, ब्लॉग बनवा आणि त्यावर कॉन्टेंट बनवायला सुरुवात करा. ओके, तुमची स्वतःची ब्रँडिंग करा आणि त्यातनं पैसा कमवायला सुरुवात करू शकतात. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. असेच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आलेले आहेत, ते सुद्धा बघायचे आहेत. आणि काहीही प्रश्न असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ते सांगायचं आहे, लिहायचं आहे. ठीक आहे, मग आपण त्या बदल्यात त्या रिलेटेड आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे तुमच्या प्रश्नांचं उत्तरं आणायचा प्रयत्न